मिरजेत एसटी बसवर कोयत्याने हल्ला, जखमी अवस्थेत पोलीस कॉन्स्टेबलने 2 हल्लेखोरांना पकडले। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील मार्केट यार्ड समोर एसटी बस अडवून चालक व वाहकावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी धाडसाने पकडले। 25 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली। या कारवाईत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर यांच्या पोटावर कोयत्याने वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले। मिळालेल्या माहितीनुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर व धनंजय घोबडे हे परिसरात गस्त घालत होते। यावेळी 2 तरुण हातात धारदार कोयता घेऊन एसटी बस अडवून बसच्या काचा फोडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अब्दुल रहमान अख्तर पटेल व त्याचा साथीदार सैफुल्ला अख्तर पटेल दोघे राहणार उस्मानिया मोहल्ला भारतनगर मिरज यांनी एसटी बस रोखून कंडक्टर महादेव बाबासाहेब शिंदे यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले। तसेच चालक परमेश्वर सुखदेव लांबकांनाही त्यांनी लाकडाबुक्याने मारहाण करून घटनेचे गांभीर्य लक्षात येताच कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर व धनंजय घोबडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। आरोपीकडे धारदार शस्त्र असूनही पोलिसांनी जीवाची पर्वा न करता त्याला पकडण्याचा प्रयत्न केला। यावेळी एका आरोपीने सरगर यांच्या पोटावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले। मात्र जखमी अवस्थेतही सरगर यांनी धैर्य न गमावता दोन्ही शस्त्रधारी आरोपींना पकडून ठेवले। त्यांच्या या धाडसी कारवाईमुळे एसटी चालक व वाहकाचा जीव वाचला आणि दोन्ही आरोपी घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली। या घटनेचे पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर यांनी दाखवलेल्या प्रसंगोदान, धाडस आणि कर्तव्यनिष्ठेचे पोलीस प्रशासनासह नागरिकांकडून मोठे कौतुक होत आहे। रात्री जो प्रसंग झाला ती कोल्हापूर जालना गाडी घेऊन जात असताना 2 इसम आमच्या गाडीवरती हल्ला करायला आले आणि हल्ला केल्यानंतर त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही गाडीतनं खाली उतरायचा प्रयत्न त्या करताना असताना पोलीस साहेब तिथं सलगर साहेब आले आणि त्यांनी आम्हाला वाचवायचा प्रयत्न केला। त्या परिस्थितीमध्ये त्यांनी सलगर साहेबांवरती पण हल्ला केला आणि मला माझ्यावरती पण हल्ला केला। त्या प्रसंगाला साहेबांनी मदत केल्यामुळे आणि साहेबांना देखील इजा झाल्यामुळे त्या ठिकाणी आज साहेबांमुळे जो काही प्रसंग आज माझ्यावर आलता तो वाचला आणि आज माझ्यावरती मरणाचा जो प्रसंग उद्भवला होता तो केवळ पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आज माझा जीव वाचलेला आहे, अन्यथा त्या ठिकाणी माझा जीव पूर्ण गेला असता अशी परिस्थिती त्या लोकांमुळे माझ्यावरती झाली होती। आज मी जो आहे ते मला पूर्ण पोलीस प्रशासन, आमच्या डिपार्टमेंटचे सर्व एसटी महामंडळाचे अधिकारी आणि आरोग्य खात्याचे सगळे डॉक्टर लोक यांच्यामुळे आज मी एकदम व्यवस्थित आणि सुस्थितीत आहे। आज त्यांच्यामुळे सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज मी व्यवस्थित आहे, अन्यथा माझा काही परिस्थिती खरी राहिलेली नव्हती। आणि मी आज या ठिकाणी जो आहे तो मी कुर्डवाडी आगाराचा वाहक महादेव बाबासाहेब शिंदे आणि माझे जोडीदार परमेश्वर लांबकाने आम्ही दोघं या ठिकाणी आहे। काल रात्री साधारण 9:15 दरम्यान स्टेट बँकेच्या समोर जो प्रकार घडला तो मिरजेतील चर्चित प्रकार तो होता की 2 नशेखोर तरुणांनी एसटी बसच्या वाहकावर व चालकावर हल्ला चढवला। त्यात वाहक गाडीची काचे फोडली। त्यासाठी गाडीचे चालक व वाहक उतरून त्या नशेखोर तरुणास पकडायला गेले असता त्या तरुणांनी वाहकावर कोयता घेऊन हल्ला चढवला। तेव्हा त्या ठिकाणी सरगर म्हणून पोलीस होते, ते मध्ये आले। त्यांच्या सतर्कतेमुळे, फक्त त्यांच्या सतर्कतेमुळे आमच्या वाहकाचा आज प्राण वाचलेला आहे। तसेच त्यांनी पोलीस प्रशासन, महात्मा गांधी पोलीस चौकी असो किंवा मार्केट जे असो, हे तातडीने तिथे मदतीला धावून आले। त्यामुळे वाहकाचे जे जीव घेणा हल्ला होता तो थोडक्यात निघालेला आहे। म्हणून आज दिनांक 26 रोजी मिरज आगार एसटी डेपो तर्फे आम्ही प्रशासनातर्फे श्री सरगर पोलीस कर्मचारी यांचा आम्ही सत्कार केलेला आहे, दवाखान्यात येऊन सत्कार केलेला आहे व आभार मानलेले आहे। पोलिसांचं जे